नमस्कार मैत्रिणींनो, मी कविता तुमचं आजच्या माझ्या नवीन ब्लॉग्समध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. तर आज आहे हा उज्जैनमधला आमचा दुसरा दिवस. तर आम्ही चाललो आहे सकाळी दर्शनाला. तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पूर्ण मी सांगणार आहे की तुम्ही दर्शनासाठी कुठून जायचं आणि कुठून यायचं, VIP पासवाल्यांनी कुठून जायचं आणि आरतीसाठी कुठून जायचं. तर व्हिडिओ स्किप न करता तुम्ही पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि तुम्हाला काही उज्जैनबद्दल माहिती हवी असेल तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा. आता आम्ही निघालोय 7 वाजताची जी आरती असते ना, 7ची आरती, त्या आरतीला. आता कारण लाईन खूप असते म्हणून आम्ही आरतीला आधीच लवकर जाणार आहोत. उज्जैन महाकाल. सकाळी 6 वाजताची गर्दी. ज्यांचं ऑनलाईन बुकिंग नाही आहे ना, त्यांनी ह्या गेटने आतमध्ये यायचं. जिथे समोर आहे ना, एक भारत माता मंदिर दिसेल तुम्हाला. आणि हे बघा हे, आणि त्यानंतर महाकालेश्वर, श्री महाकालेश्वर भक्त निवास असं एक दिसेल. ह्या गेटने ज्यांचं ऑनलाईन बुकिंग नाही आहे, ज्यांना फक्त दर्शन घ्यायचं आहे, त्यांनी या गेटने समोर यायचं. जिथे समोर ना भारत माता मंदिर दिसेल त्या गेटने त्यांनी समोर यायचे. पुढे बघा किती सुंदर बनवलं हे भारत माता मंदिर बनवलेलं आहे. हे बघा, यात ना 12 ज्योतिर्लिंग आणि नद्या वगैरे आणि काही अशा देवस्थानांची ना पूर्ण मॅप बनवलेला आहे. बघा हा, सेंटरमध्ये ज्यांचे महाकाल. काही लोकांनी इथे पैसे टाकलेले आहे वगैरे, असं काही टाकू नका इथे. भारत माता मंदिर पासून आता आपण सरळ जाणार आहोत पुढे. इथे ना स्क्रीनवर कंटिन्यू जसा आतमध्ये जे पूजा चाललेली आहे ते सगळं काही स्क्रीन ऑनलाईन शेअर केली जाते. लाईव्हमध्ये पूर्ण दर्शन चालू असतं, पण ते स्क्रीनवर चालू असतं. सामान्य त्रिनेत्र महाकाल कमांड कंट्रोल सेंटर असं लिहिलेलं आहे. तिथून टर्न घ्यायचं आहे आपल्याला पुढे. खूप सुंदर असं आर्टिफिशियल बनवलेलं आहे. हे बघा, छान वाटते बघा बघून हे. आणि इथे स्क्रीनवर लाईव्ह जे काही पूजा चालू आहे आतमध्ये, जे पण लाईव्ह पूजा चालू आहे ना, ते पूर्ण इथं दाखवलं जातं स्क्रीनवर. हे इकडं जातो तो त्रिनेत्र कडे जातो मार्ग. आणि आता आपल्याला इकडून आल्यानंतर आपल्याला उजव्या हाताला वळायचं, राईट हँडला. जे आपल्याला सामान्य दर्शनासाठी जे मार्ग असतो ना, तो हा इकडून जातो. जिथं आपण कुठलाही पास काढलेला नाही आहे, आपण फक्त सरळ दर्शन घेणार आणि बाहेर निघणार, फ्रीमध्ये दर्शन घेऊन बाहेर निघणार, तसा हा मार्ग आहे. आता इथं आलोय ना, आता हे इकडं दिसतंय ना कोपऱ्यात, ते भारत माता मंदिर आहे. त्याच्यात नेमकं आपण मागच्या साईडला आलोय. आणि जेव्हा आपली भस्म आरती होते ना, तेव्हा इथं आपल्या बॅग वगैरे ठेवून घेतात, मोबाईल वगैरे. आणि इथं एक मोठा हॉल आहे जिथं आपल्याला वेटिंग रूममध्ये बसवलं जातं. बरेच जण रात्री 11 वाजल्यापासून संध्याकाळची शयन आरती झाल्यानंतर भस्म आरतीचे लोक ना इथं येऊन बसलेले असतात. का तर फ्रंटला आपल्याला पूर्ण समोरून आरती बघायला भेटावी म्हणून. कारण असं होतं, आपल्याला भस्म आरतीचं तिकीट भेटतं, पण जर मागच्या साईडला बसायला बसावं लागलं ना, तर ना धड स्क्रीन दिसते आपल्याला, ना की खाली मंदिरातलं गाभाऱ्यातलं दिसतं. त्याच्यामुळं जर भस्म आरतीचं तिकीट जर भेटलं असेल तर तुम्ही रात्रीच येऊन लाईनला बसा, तर तुम्हाला समोर असं बसायला जागा मिळेल. बघा किती सुंदर असं बनवलेलं आहे. खूप छान बनवलं आहे. रात्रीचा शो तर खूप छान असतो, पण आम्ही रात्री संध्या आरतीला बसल्यामुळं आम्हाला तो शो पाहता आला नाही. आम्हाला सर्वांना वाव,
किती सुंदर बनवलेला आहे. तर हा ना कमीत कमी ना हा पूर्ण 100 एकरपेक्षाही जास्त एरिया असेल, जिथं पूर्ण हे त्रिनेत्री द्वारपासून ते भस्मा जिथं मेन मंदिर आहे तिथपर्यंत ना हे असंच बनवलेलं आहे. खूप सुंदर आहे. याच्या पलीकडे ना असं एक नदी आहे. आता इथून आपण पुढे निघतोय आपल्या आरतीसाठी. बघा किती सुंदर केलेलं आहे उज्जैन सरकार. वाव, हे बघा किती सुंदर बनवले. हे बघा उज्जैनला आलात ना, भस्म आरतीचं जर तिकीट भेटलं तर ठीक, तर ह्या दर्शनाला आलात ना थोडं वेळ काढून या. खूप छान बघण्यासारखं आहे. आता प्रसाधन ग्रहाच्या इकडूनच आम्ही ना लाईनला लागतो. हे बघा आता आम्ही चाललो दर्शनासाठी. इथे ना मेन मंदिरपासून ते त्रिनेत्री द्वारपर्यंत ना व्हॅनची सोय केलेली आहे, जे पर पर्सन काही चार्जेस घेतात आणि ते पूर्ण कॉरिडॉर फिरवून आणतात आपल्याला. तर आता बघा मी आतमध्ये आलेली आहे आणि तुम्ही बघू शकता की इथं किती गर्दी आहे. तर दिवसभर ना ही अशीच गर्दी असते. एवढी लाईन पूर्ण करून आतल्या लाईनला जायचं आहे. अशी चेकिंग लावलेली आहे आणि आता पुढे मोबाईल आणि बॅग जमा केली जाईल. हे बघा इथे लिहिलेलं आहे. पण सामान्य दर्शनासाठी तुमचा मोबाईल आणि पर्स वगैरे काही जमा केलं जात नाही. हे फक्त भस्म आरतीच्या वेळेस जमा केलं जातं आणि तुम्हाला एक टॅग दिला जातो हाताला लावायला आणि त्यानंतरच तुम्हाला आतमध्ये सोडलं जातं. काय काय आहे महाकालचं? तर महाकाल हे सेंटरमध्ये आहेत हे दाखवलेलं आहे. जर तुम्ही भारताचा मॅप बघितला तर महाकाल हे फक्त इंडियाच्या मॅपमध्ये सेंटरमध्ये येतात, म्हणजे मध्य प्रदेशमध्ये. हे बघा इथं भस्म आरती कशी असते ना त्याचं हे एक चित्र ठेवलेलं आहे. असं बोलतात की ती चितेवरची राख असते. आणि भस्म आरतीच्या वेळेस त्यांचं जे रूप बनवलेलं असतं ना ते भांगेपासून बनवले असतं. त्यांचे डोळे, कान, जे पण गाल वगैरे जे बनवलेलं आहे ते भांगेपासून बनवलेलं असतं. ना जागोजागी पाण्याची व्यवस्था केलेली आहे आपल्यासाठी. आता इथून जाणार होतो आपण वरती दर्शनाला. आपण आलेलो या लाईनमधून. माझा प्रामाणिकपणे एवढाच प्रयत्न आहे की मला जमेल तेवढं तुम्हाला आतलं मंदिर कसं आहे, कसं लाईनला जायचं हे सगळं तुम्हाला दाखवायचं आहे. आता इकडे ना वॉशरूम आहे, जर कुणाला इमर्जन्सी जायचं असेल तर आतमध्ये आल्यानंतर. आणि मी आत्ता ज्या लाईनमधून येते तीच लाईन आहे ना भस्म आरतीच्या वेळेस हाच रूट आहे जाण्यासाठी. आणि आपली शयन संध्या आरती आहे ना त्यासाठी एक वेगळा कॉरिडॉर आहे, तिथून जावं लागतं. आतमध्ये लाईनमध्ये थांबल्यानंतर बसण्यासाठी जागोजागी अशी बेंचची व्यवस्था केलेली आहे. ज्यांनी 200-250 रुपयाचं जे तिकीट काढलं आहे ना त्यांना इथून दर्शन भेटतात. इथून मार्ग आहे त्यांच्यासाठी. आपल्याला एवढा वेळ लागला इथपर्यंत येण्यासाठी. हे आणि इथून पूर्ण आतमधलं शूट आहे गाभाऱ्यातलं. बघू शकता तुम्ही किती गर्दी आहे ते. मी गाभाऱ्यामध्ये कुठेही व्हिडिओ स्किप केलेला नाही आहे, कारण तुम्हाला पूर्णपणे आतमधलं बघता यावं म्हणून. आता ज्यांच्याकडे VIP पास होता ना त्यांना खालच्या पायरीवरून दर्शन भेटलं आणि आम्हाला लांबूनच. तर असो आमचं दर्शन झालेलं आहे आणि आम्ही आलेलो आहे आता बाहेर. आता दर्शन घेऊन आम्ही परत निघालेलो आहे. जमलं तर आम्हाला भस्म आरतीचंही बुकिंग करायचं आहे ऑनलाईन. काल पण आम्ही ट्राय केलेलं पण झालं नाही. आज परत ट्राय करणार आहे. छोटी इच्छा महादेवांची.
ज्या रोडनं आलो आहे ना त्याच रोडनं रिटर्न जायचं आहे. जे हे भारत माता मंदिर आहे, लक्षात ठेवा भारत माता मंदिरनेच आत यायचं आहे आणि भारत माता मंदिरनेच बाहेर पडायचं आहे. जे फक्त फ्री दर्शनासाठी येणार आहेत त्यांनी, आणि ज्यांचं ऑनलाईन बुकिंग आहे किंवा ज्यांनी VIP पास वगैरे काढलेला आहे त्यांना जाण्यासाठी वेगळं लाईन आहे, पण येण्यासाठी मात्र हाच रोड आहे. आणि VIP पास ज्यांनी काढला आहे ना त्यांना खालून जरा ज्या पायऱ्या आहेत तिथे स्टेप ठेवलेला आहे, त्या स्टेपचं जवळून दर्शन भेटतं. ज्यांनी पास काढला आहे त्यांनी, VIP पास काढलेला आहे त्यांना. आता हा आपण आलेला रस्ता हे इकडं आहे भारत माता मंदिर, आणि आता आपण या रूटनी. तर माझं काही मनासारखं दर्शन झालं नाही, कारण मागच्या वर्षी मी खूप जवळून दर्शन घेतलं होतं. तर आम्ही आलो आहे आता आमच्या रूमकडे, आणि तिथे बसून आम्ही ऑनलाईन भस्म आरतीचं बुकिंगसाठी ट्राय करत होतो, पण आमचं बुकिंग काही झालं नाही. शेवटी कंटाळलो आणि आमचं पूर्ण बॅग पॅकिंग केल्या, लॉज खाली केला, आणि आता आम्ही निघालेलो आहे मंगलनाथ मंदिराकडे. मंगलनाथ मंदिर उज्जैनमध्येच आहे, जिथं मंगळ ग्रहाची शांती केली जाते. अक्षरशः उज्जैन सोडताना माझ्या डोळ्यातून पाणी आलं आणि रडायलाच येत होतं, कारण मी आता सेकंड टाईम आलेली आहे उज्जैनला. असं बोलतात की महाकाल जेव्हा बोलवणं येतं त्यांचं तेव्हाच आपण येतो. त्यांनी मला दुसऱ्यांदा बोलवलं, हेच माझं खूप मोठं भाग्य आहे. मागच्या वर्षी जेव्हा आलेली तेव्हा आम्ही भस्म आरती घेतलेली आणि खूप प्रसन्न वाटलेलं, आणि त्यानंतर माझ्या आयुष्यात बरेच चेंजेस झालेले आहेत, ते मी तुम्हाला नंतर कधीतरी शेअर करेन. तर आता आम्ही निघालो आहे मंगलनाथ मंदिरकडे. मंगलनाथ मंदिर म्हणजे जिथं मंगळ ग्रहाचा जन्म झालेला आहे, तेही एक महादेवाचं स्थान आहे, जिथं जे मांगलिक आहेत ना त्यांची शांती केली जाते. असं स्थान म्हणजे मंगलनाथ मंदिर. अकाल मृत्यू वो मरे जो काम करे चंडी में डालना रे. तर आम्ही मंगलनाथ मंदिरच्या इथं आलेलो आहे, आणि आता हा समोर पूल दिसतोय तिथं आहे नर्मदा नदी, जी भारतातली सगळ्यात लांब चौथी लांब नदी आहे ती नर्मदा नदी. हे बघा, हे आहे मंगलनाथ मंदिर. हे आहे मंगलनाथ मंदिरचं प्रवेशद्वार. हे मंगलनाथाचं मंदिर आहे. जे लोक मांगलिक वगैरे असतात, मंगळ दोष असतो ना, त्यांची इथं शांती केली जाते. हे बघ, इथं पूर्ण तेच चालू आहे. ज्यांना मंगळ दोष असतो ना त्यांची शांती इथं केली जाते. हे बघा, पूजा. तर इथे काही भटजी गुरुजी आहे, त्यांना आपली कुंडली जन्मवेळ वगैरे दाखवायची. ते सांगतात आपल्याला की कुठली पूजा करायची आहे. ते आम्हाला माहिती होतं, त्याच्यामुळं आम्ही डायरेक्ट गेलेलो. तर इथे फक्त मंगळ ग्रहाचीच नाही तर कालसर्पदोष, पितृदोष आणि नवग्रहाचीही शांती केली जाते. आणि शांती केल्यानंतर ज्यांची शांती केली त्यांच्या अंगावरचे वस्त्र तिथं विसर्जन केले जातात. जर कालसर्पदोष असेल तर चांदीचा एक सर्प बनवून तो पाण्यात विसर्जन करायला देतात. तर पुढे आम्ही इथं वरती आलेलो आहे भुवनेश्वरी मातेचं तिथे, आणि त्याच्या समोरच आहे ते मंगलनाथाचं मंदिर आहे. तर तिथे ना भातपूजन केलं जातं, म्हणजे महादेवाच्या पिंडीवर पूर्ण भाताचा लेप दिला जातो, आणि अशा प्रकारे ती पूजा पूर्ण केली जाते. तर ही भुवनेश्वरी मातेचं मंदिर आहे. त्याला एक प्रदक्षिणा घातल्यानंतर आपण पूर्ण पृथ्वीला प्रदक्षिणा घातल्याचं फळ आपल्याला मिळतं. तर आमची इथं शांती वगैरे झालेली आहे. तर तुम्हाला जर ह्या बाबतीत काही माहिती हवी असेल, कुठली शांती, किती चार्जेस, तर मला कमेंट बॉक्समध्ये विचारा, मी तुम्हाला नक्की सांगेन. आणि माझा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, कारण तुमचा एक सपोर्ट माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. तर इथून पुढे आम्ही निघालेलो आहोत इंदोरला.
तर इंदोरमधला प्रवासही मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर माझ्यासोबत कंटिन्यू असंच राहा आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. तर आता मी इथंच थांबवते. थँक्यू.